वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. या सेशनमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची समराईज करूयात. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपण आता मॉडर्न फिजिक्स जे शिकणार आहे याच्यामध्ये इथनं पुढे, त्या मॉडर्न फिजिक्समधले असे मॉडर्न फिजिक्स. ओके. ॲक्च्युली देर इज नो रिझन टू कॉल दिस मॉडर्न फिजिक्स. कॉल इट मॉडर्न. रिअली. Karan, because this physics is not recent physics, this is age-old physics. This is way back by Newton and all those people in 6th, 17th, 18th century madla physics hai. So this is very ancient physics. Okay, but at that time when this was introduced, it was a new revolution. All right. So तेव्हापासून ह्याचं नाव पडलं मॉडर्न फिजिक्स. तेव्हापासून आपण ह्याला मॉडर्न फिजिक्स म्हणत आलोय. ओके. So we will study in modern physics. First of all, we will study electrons, photons, atom, then we will study nucleus. Okay, fine. And then there are few more things. आपण या चार गोष्टीवर फोकस करणार आहे. मॉडर्न फिजिक्स मीन्स दिस 4 थिंग्स वी आर गोइंग टू फोकस. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? in this we are going to study energy levels, how electron transits from one energy level to another energy level. Basically electrons and atom, this will form one combination of, because we will study Bohr's theory and all that. Photons is to do with photoelectric effect and so on. And nucleus means production of X-rays or radioactivity. All this they are all nuclear phenomenon. ठीक है, एवढा आपण ह्याच्यात करणार आहे. हा, and then after this we will shift to semiconductor electronics. सेमीकंडक्टर इज इन इलेक्ट्रॉनिक्स ऑल टुगेदर. ठीक है, चलो, मतलब वो अप्लाइड नॉलेज है ना सेमीकंडक्टर का. येस. तो ह्याच्यामध्ये तुमचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ठीक आहे, तुमचं सध्या ॲटॉमिक फिजिक्स चालू आहे. ओके, नेवर माइंड. तरी मी एकदा फक्त ह्याला एका क्लासमध्ये लेट अस सी हाऊ वी कॅन रिवाइज दिस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो मीन्स लाइट, इलेक्ट्रिक मीन्स इलेक्ट्रिक. सो if this is a conductor, okay, a conductor plate has free electrons. ह्याच्यामध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना. अच्छा, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे असं आहे का की तुम्ही एक कंडक्टर घेतला, हातात प्लेट घेतली, असं झटकलं, 10-12 इलेक्ट्रॉन, 15-20 इलेक्ट्रॉन खाली पडले. डू यू फील लाईक दॅट? नो. These electrons are free electrons, but they are not, they have attraction with the actual metal surface. They are free means they are free to move in the plate. They are not free to move out. Yes, they are free. Okay, in lockdown you are free to move inside your house, but you cannot go out. That's how. Free electrons. अच्छा, there are many free electrons. Okay, आता काय होतं? These free electrons are available only in conductor. Okay, in insulator there are electrons but they are not free. Okay, that's why they are conductor. आपण हे बघितलेलं आहे. अच्छा, what is current? करंट इज मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲज सिम्पल ॲज दिस. मतलब हे इलेक्ट्रॉन जर मला मूव्ह करता आले म्हणजे यातनं मला इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकता आले. इफ इलेक्ट्रॉन्स इजेक्ट आउट ऑफ दिस, आणि मग या इलेक्ट्रॉन्सला मी इफ आय मेक देम मूव्ह थ्रू अ सर्किट, देन दिस विल कॉज अ करंट. ऑब्वियसली. हा, नाउ देर आर मेनी वेज इलेक्ट्रॉन्स कॅन बी इजेक्टेड. It is not photoelectric effect, is one of the ways. So what is this? Thermionic emission. What is thermionic emission? इसको इतना हीट दे दो कि ये इलेक्ट्रॉन निकल जाए यहां से. ओके, सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये आहे, द एनर्जी विथ विच, लिसन टू मी केअरफुली, एनर्जी विथ विच द कंडक्टिंग प्लेट, द पेरेंट ऑब्जेक्ट इज होल्डिंग the electron, is attracting the electron, that energy is called as work function. So what is work function? Work function is that energy by which a plate, a conductor is holding the electron. In other words, मला जर पाहिजे की हा इलेक्ट्रॉन फ्री झाला पाहिजे या प्लेट पासून, तर ह्याला किती एनर्जी द्यावी लागेल? इतकी एनर्जी द्यावी लागेल. कळतंय? हा इलेक्ट्रॉन या प्लेटचा गुलाम आहे. गुलाम.
स्लेव, मला ह्याच्या गुलामीतनं मुक्त फ्री करायचंय, मला काय करावं लागेल? तो कितीनी गुलाम आहे तेवढ्या एनर्जीने त्याला देऊन टाका एनर्जी, तो फ्री झाला ना. तुम्हाला कळते मी काय सांगतोय? सो व्हॉट इज वर्क फंक्शन? वर्क फंक्शन इज व्हॉट? वर्क फंक्शन इज द एनर्जी विथ विच द कंडक्टिंग प्लेट इज होल्डिंग ऑन टू द इलेक्ट्रॉन. तुम्हाला कळत आहे? क्लिअर आहे? अच्छा, आता हे वर्क फंक्शन, इतकी एनर्जी मला द्यायची आहे या प्लेटला, द्यावी लागेल फॉर इलेक्ट्रॉन्स टू कम आउट. अच्छा, थर्मियोनिक एमिशन इज वन ऑफ द वेज. हाउ डू यू डू इट? इसको हीट करो, बहुत हीट करो, थर्मियोनिक एमिशन हो जाएगा. ओके, देन देर इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज वन ऑफ देम. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, क्या करो इसमें? इसको लाइट, फोटोन ना हम देखने वाले हैं. लाइट फोटोन क्या है देखेंगे दो मिनट में. इस पे ऐसे एक एनर्जी, हाई एनर्जी लाइट इस पे इंसिडेंट करो, सफिशिएंटली हाई एनर्जी, तो क्या हो जाएगा? दैट ये फोटो, ये जो बम्बार्डमेंट होगा, लाइट का बम्बार्डमेंट, वो बम्बार्डमेंट से जो एनर्जी इलेक्ट्रॉन को मिलेगा, उससे इलेक्ट्रॉन कल्टी एग्जिट करेगा. दैट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. देयर इज वन मोर. एक मिनट, आई हैव टू सी द नेम. दिस इज नॉट इन योर सिलेबस, बट आपको अगर पता हो तो कोई, देयर इज नो प्रॉब्लम. फील्ड एमिशन, फील्ड एमिशन, सेकेंडरी एमिशन, चलो ठीक है. फील्ड एमिशन, व्हाट इज इट? फील्ड एमिशन, ये क्या है? हाँ, इसको इतना ज्यादा फील्ड में एक्सपोज करो, अप्लाई एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड सो मच कि इसमें से इलेक्ट्रॉन्स बाहर निकले. तीसरा, चौथा क्या है? सेकेंडरी एमिशन. सेकेंडरी एमिशन, व्हाट इज सेकेंडरी एमिशन? सेकेंडरी एमिशन मींस इसके ऊपर बाकी बाहर से इलेक्ट्रॉन इसके ऊपर इतना बम्बार्ड करो कि वो इलेक्ट्रॉन्स इन इलेक्ट्रॉन्स को नॉकआउट करेंगे, बाहर निकालेंगे. यू अंडरस्टैंड दिस? ओके, ये सारा चीज अपने सिलेबस में नहीं है. अपने सिलेबस में सिर्फ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट है. मैं आपको सिर्फ ये बता रहा हूं. आई एम टेलिंग यू दिस 3 थिंग्स सो दैट यू शुड नो कि अपार्ट फ्रॉम फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट देयर आर 3 मोर वेज फॉर जनरेटिंग, फॉर टेकिंग आउट द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द प्लेट. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय हे? ओके, मी क्लासची लँग्वेज एकच ठेवतो, ती म्हणजे मराठी आणि इंग्लिशचं एक्सप्लेनेशन. मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आणि इंग्लिश टर्म्स. ओके, हिंदी मध्ये मी आणत नाही मध्ये. नेवर माइंड. Listen, so this is photoelectric effect. Let's come back to what is photon. What is photon? What is photon? Photon is light quanta. What is light? Light काय आहे ह्याच्या मोठी डिबेट चालू होती सायंटिफिक वर्ल्ड मध्ये. कोणी म्हणलं लाईट वेव्ह आहे, हायगेन थिअरी आहे, वेव्ह थिअरी म्हणाला, न्यूटन म्हणाला लाईट कॉर्पस्कल्स आहेत. हा, त्यानंतर हायगेन आला, त्यानंतर डी ब्रोगली सेड मॅटर ड्युअलिटी. हा, सो इन दिस सिरीज, before de Broglie obviously, there is Max Planck. Max Planck suggested a theory that light is not a wave. It is not a wave. It is made up of particles, packet of energy. Light is what? Is a packet of energy. Packet of energy, correct है? Okay. तो लाइट इज स्मॉल पॅकेट. आणि हे कसलं आहे? मासलेस पॅकेट. हे कसले पॅकेट कसे थे? मासलेस. रेस्ट मासेचं काय आहे? 0 आहे. मासलेस म्हणजे मासलेस मीन्स रेस्ट मास इज 0, इनर्शियल मास इज 0. अच्छा, व्हॉट इज रेस्ट मास म्हणजे दुसरं काय असतं? देयर इज अनदर टाइप ऑफ मास कॉल्ड एज रिलेटिविस्टिक मास और इक्विवेलेंट मास इक्विवेलेंट. हा, दैट वी विल स्टडी when we will study Einstein's equation E equal to mc square. But rest mass right now, whatever mass we have studied so far, it is all rest mass. There is also relativistic mass. Relativistic mass again Einstein's theory of relativity. चलो उसको बाद में देखेंगे. मासलेस है, न्यूट्रल है. क्वांटा कैसे है? हाँ, व्हाट इज पैकेट ऑफ एनर्जी को हम क्या बोलते हैं? शब्द क्वांटा. क्वांटा, QUNTA, पैकेट ऑफ एनर्जी, बंडल ऑफ एनर्जी, क्वांटा. यही से शब्द आया क्वांटम. क्वांटा ये प्लूरल है, सिंगुलर क्वांटम. तो क्वांटम फिजिक्स, क्वांटम मैकेनिक्स is a separate branch of mechanics. Separate quantum physics is separate branch of physics. जो क्या करता है? What is this quantum means? Quantum means very small packet of packets, very small units. उसको क्वांटा बोलते हैं. एका सब ॲटॉमिक लेवलवर, सब ॲटॉमिक लेवल म्हणजे जे कॉर्क्स, इलेक्ट्रॉन,
प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, सब ॲटॉमिक लेवलवरचे जे मेकॅनिक्स आहे दॅट इज कॉल्ड एज क्वांटम मेकॅनिक्स. एनिवे, तुम्हाला शब्द माहिती असू दे, आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. तुम्ही जर फिजिक्स, प्युअर फिजिक्स घेतलं पुढे, यू विल एन्जॉय दॅट. ओके, व्हॉट इज क्वांटा? इट इज मासलेस, इट इज न्यूट्रल. ओके, अँड इट इज इट्स एनर्जी. हा मतलब म्हणजे आता हे लाईट जे आहे, इमॅजिन दिस इज लाईट ना, ट्यूबलाईट. दिस लाईक अ शॉवर. पाणी का शॉवर होता ना, पाण्याचा शॉवर असतो ना, पाण्याचा शॉवर कसा शॉवर टाकतो. हा, यू इमॅजिन लाईक दॅट दिस लाईट इज showering photons on me. Light is what? Made up of photons, small tiny particles. Acha, what about energy of photon? Energy of photon is directly proportional to frequency. Now for frequency you can use this nu or f for frequency. Anyway, I generally use f. तो अगर आपको f यूज करना है f यूज करो, न्यू यूज करना है न्यू यूज करो. एनीवे, मैं f यूज करता हूं. f फॉर फ्रीक्वेंसी साउंड्स बेटर ना. एनीवे, तो एनर्जी ऑफ पार्टिकल, एनर्जी ऑफ क्वांटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रीक्वेंसी ऑफ द क्वांटा. वो क्वांटा की फ्रीक्वेंसी. अच्छा, अभी जितनी फ्रीक्वेंसी ज्यादा उतनी एनर्जी ज्यादा, जितनी फ्रीक्वेंसी कम उतनी एनर्जी कम. आपण हे बघितलं व्हिबग्योर. हे तुम्हाला वे ऑप्टिक्स मध्ये आपण भरपूर डिस्कस केलेलं आहे. व्हिबग्योर मध्ये काय होतं, कशाची वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे? रेड हॅज हायेस्ट वेवलेंथ. हायेस्ट मीन्स फ्रीक्वेंसी लोएस्ट. वायलेट हॅज वेवलेंथ लोएस्ट बट फ्रीक्वेंसी हायेस्ट. अरे कळतंय का नाही? सी इक्वल टू एफ लॅमडा ना, सी इक्वल टू एफ लॅमडा, लॅमडा एफ. आठवतंय का? Okay, c is constant, speed of light is constant, that means they are inversely proportional. ये inverse proportion है. हाँ, अच्छा, but energy is directly proportional to frequency. मतलब violet color का energy, violet color का photon की energy is highest because इन दोनों में direct proportion है. हाँ, आणि red की energy least in the visible spectrum. obviously visible spectrum में यहाँ पे अल्ट्रावायोलेट है, यहाँ पे इन्फ्रारेड है, वो तो अलग बात है, ती वेगळी गोष्ट. कळतं तुम्हाला? कम बॅक, लिसन. नाउ आई कैन राइट इट लाइक दिस, E इक्वल टू HF. H इज कॉन्स्टेंट ऑफ प्रोपोर्शनलिटी हियर. हाँ, बट इसको एक शब्द है, इसको बोलते हैं प्लैंक्स कांस्टेंट. व्हाट इज वैल्यू फॉर प्लैंक्स कांस्टेंट? 6.67 into 10 to power minus 34. What is unit? Okay, what is unit of frequency? Per second. What is unit of frequency? Per second. It goes here, it becomes E by F na. H is equal to E by F. What is E? Joule. आणि F is per second वरती गेलं, झालं सेकंड. जूल सेकंड. This is what is this? This is value for Planck's constant. कळतंय का? हाँ, ओके, हे 6.67 च्या 63 करा. 6.67 जी कॅपिटल जी ची व्हॅल्यूचं माझं हे झालं कन्फ्युज. 6.63. एनिवे, नेवर माइंड, इट्स नॉट गोइंग टू मेक मच ऑफ अ डिफरन्स. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दिस, द 10⁻⁻34. तुम्हाला कळतंय हे काय म्हणतोय मी? ओके, दिस इज गुड इनफ. हाँ, so this is Planck's quantum theory. What is this? Planck's quantum theory in short, in brief. अच्छा, now let us talk about some energy units of energy. Now this is very important. बघा, what is general energy unit of energy? 1 joule. Joule ना? Okay, but 1 joule energy is very large amount of energy. It's very large amount of energy for subatomic particles. 1 जूल एनर्जी बहुत जास्त, म्हणजे इट्स लाइक यू आर मेजरिंग डिस्टन्स फ्रॉम योर होम टू अकॅडमी इन लाइट इयर्स. इज देयर एनी यूज? देयर इज नो यूज. सिमिलरली 1 जूल इज अ व्हेरी लार्ज अमाउंट युनिट फॉर स्मॉल सब ॲटॉमिक लेवल का एनर्जी. बरोबर आहे? तर मला काय करायला लागेल? आय नीड टू फाइंड आउट, फिगर आउट सम युनिट विच इट लिटिल स्मॉलर. ओके, सो काय केलं जातं बघा. सपोज
Okay. What is this? This is a cell. This is a cell of what आहे आउटपुट टर्मिनल व्होल्टेज किती आहे या सेलचं V. हा, या सेलचं आउटपुट व्होल्टेज किती आहे V. V असेल तर मला सांगा ह्याचं व्होल्ट किती आहे 0 व्होल्ट आणि ह्याचं व्होल्ट किती आहे V. ह्याचं पोटेन्शियल किती आहे V या प्लेटचं आणि या प्लेटचं 0 पोटेन्शियल. आपल्याला झूम आणू शकतो ना कुठल्या एकाला. अच्छा. नाउ यू इमॅजिन if a charge is flowing through this, if charge is flowing, charge q is flowing like this. Do you agree with me? What is work done by the cell on the charge? What is work done by the cell on the charge? What is work done? Work done is given by q into V. If this is 10 volt and this is 2 coulomb, then how much work is done by the cell? How much work is done by the cell to take the 2 coulomb charge through this? Once कितना आता है QV, मतलब Q क्या है 2 and V का है 10 volt, so this become 20 joule. Yes or no? एक सिंपल तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं. ओके. मीन्स व्हॉट इज दिस, हे काय आहे याचा अर्थ? किती एनर्जी या सेलनी याला किती एनर्जी दिली? QV एनर्जी दिली. अच्छा. ओके. मग समजा आता इलेक्ट्रॉन आहे, क्यूच्या जागी काय आपण आता घेऊ? इलेक्ट्रॉन घेऊ. बिकॉज नाउ वी आर वर्किंग ऑन बेसिक फंडामेंटल युनिट अँड फंडामेंटल युनिट ऑफ चार्ज इज इलेक्ट्रॉन. So let us talk in terms of electron. Electron is, now electron, when the current is moving like this, electron is moving in opposite direction. Okay, हे तुम्हाला माहिती आहे. इलेक्ट्रॉन उलट्या दिशेने जात असतो ना. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन असं चाललाय. ओके, म्हणजे एका इलेक्ट्रॉनला असं फिरवायची एनर्जी किती द्यावी लागली? हाऊ मच एनर्जी हॅड टू बी गिवन is the work done by the cell is energy imparted on the electron. आणि ती एनर्जी किती आहे? QV. किती आहे? QV. पण व्हॉट इज Q? E. व्हॉट इज Q इन दिस केस? E. इलेक्ट्रॉन पे चार्ज E. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? अच्छा. हाऊ मच इज दिस इन जूल? किती आहे? ओके, दिस इज हाऊ मच जूल? E. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ E? जसं मगाशी आपण हे 2 कुलम घेतलं होतं ना, असं व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ E इन कुलम? इट इज 1.6 into 10 to power minus 19 कुलम. हा, आणि व्हॉट इज V? V इज V. Whatever is the V is V. Okay, what is this? This is joule. This is what? This is joule. अच्छा. Okay. Now ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ suppose the potential, the output of the battery is unit volt. What is it? Unit volt. ह्याच्यावरनं युनिट कसं आलं? हे 1 असतं ना. I write 1. Okay, so what is this? This particular thing is used as a conversion factor between joule and electron volt. Okay, one thing मला सांगा, what is this? This is work done by the cell on one electron to pass through this particular circuit, to pass from this to this, say. Okay, कळतंय? अच्छा. This is electron volt. Okay. Now, if it is, what is 1 electron volt? Okay, let me not write it. What is 1 electron volt? 1 electron volt is energy given by the cell. Energy given by the cell. Listen, what I do? If V is equal to 1 volt, if this V is equal to 1 volt, how will I write this here? I will write it here as this particular thing. I can write work done or energy given to electron as 1.6 into 10 to power minus 19 into 1 na. V ची value now 1 volt hai. It is joule. Now this is a conversion factor. Why? What is this? This is energy in electron, in 1 electron volt. अरे तुम्हाला कळतंय? So what is 1 electron volt? Basically 1 electron volt is energy given to an electron to accelerate it from unit potential difference. What is 1 electron volt? 1 electron volt is energy given to electron to accelerate it
एक्सेलरेट, यहां से यहां आने का जो एक्सेलरेशन है उसको, जो इलेक्ट्रॉन एक्सेलरेट हुआ है ना, ये एक्सेलरेशन का जो एनर्जी इस पे दिया, हाँ, तो दैट एनर्जी हाउ मच इज 1 इलेक्ट्रॉन वोल्ट व्हेन इट इज एक्सेलरेटेड थ्रू युनिट डिफरन्स. ओके, म्हणजे जर हा ह्याचं पोटेन्शियल 0 व्होल्ट आणि ह्याचं पोटेन्शियल 1 आहे, तर ह्याची एनर्जी किती झाली? हाऊ मच इज दिस एनर्जी? इट इज 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. सपोज this is 0 volt and this is 5 volt. If this is 0 volt, this plate is 0 volt, this plate is 5 volt. So how much energy is given to electron? 5 electron volt. अरे कळतंय हाँ. आणि when it was 1 electron volt, what is 1 electron volt equal to? 1 electron volt is equal to this many joule. Unit potential difference ना, v ची value unit आहे, this many joule. How much is this? 1.6 into 10 to power minus 19 joule. तुम्हाला कळतंय का हे? येस. अँड देन व्हॉट इज 5 इलेक्ट्रॉन वोल्ट? 5 into 1.6 into 10 to power minus 19. Is it clear to you? So what is 1 electron volt energy? What is 1 electron volt energy? Repeat. 1 electron volt energy is that energy which is given to an electron when the electron accelerates. Accelerates within unit potential, within one potential difference, unit potential difference. That much energy is 1 electron volt. And what is 1 electron volt? 1.6 into 10 to power minus 19 joule. Is it making sense to you? Okay. So suppose, let us make it simple. बघा, this is 10 volt cell. किती सेल आहे? 10 volt cell आहे. Okay, if this is 10 volt cell, find how much energy is given for 1 electron. एका इलेक्ट्रॉनला how much energy is given when it accelerates from this plate to this plate? Tell me. Okay, what is, how much energy is this? Energy given to this electron is now how much? 10 electron volts. किती आहे? 10 electron volt. Electron volt is itself a unit. कहते हैं हाँ, but I know that 1 electron volt is this many joules. 10 electron volt means 10 into that 1.6 into 10 to the power minus 19 joule. अरे झेपतंय का हे तुम्हाला? Is it making sense to you? This is very important. Yes? Okay. Fine. So this is how the unit, because आता आपण इथनं पुढे जे वापरणार आहे फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये, आपण जूल हे युनिट फार रेअरली वापरू. We will also use joule obviously, but mostly in those who study atomic physics, particle physics, for them electron volt is of more value. Unit. कळतंय का तुम्हाला? चलो पुढे बघूयात. Okay, so now with this in background, let us see what is this. E equal to hf तरी आहे, but what is f? What is f? C is equal to f lambda na. C equal to f lambda. What is f? C by lambda. I can write E is equal to hc by lambda. What is C? C is speed of light. What is speed of light? 3 into 10 to power 8 meter per second. भयानक स्पीड आहे. नाउ आता आपल्याला भरपूर ठिकाणी hc सारखं लागणार आहे. hc ओके, hc ची व्हॅल्यू काढून टाकू. ही व्हॅल्यू काढून डोक्यात फिट करून टाका दरवेळेला, म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं कमी होईल. या चॅप्टर मध्ये तुमचं कॅल्क्युलेशन तगडं पाहिजे. युअर कॅल्क्युलेशन शुड बी व्हेरी नाईस इन दिस चॅप्टर. ओके, hc, कम बॅक. व्हॉट इज hc? h इज दिस 6.63 into 10 to power minus 34. c is this into this. ओके, अच्छा, हे तुम्ही मॅथ जरा सॉल्व्ह केलंच आहे बघा. करा. 3 त्रिक 9, 6 त्रिक 18, 6 त्रिक 18 19 into 10 to power minus 20. What is this? 26. अरे कळतंय? Now this is approximately 2 into 10 to power minus 25 ना. Approximately, yes or no? 19 चा 20 केलं मी. कळतंय? अरे कळतंय का नाही तुम्हाला? हा, रिमेंबर दिस व्हॅल्यू. रिमेंबर, तुम्हाला कॅल्क्युलेशनला सिंपल जाईल, कारण इथल्या पुढे सगळ्या ठिकाणी तुम्हाला hc टर्म येणार आहे.
जिथं तुम्हाला HC दिसेल, दिस इज व्हेरी इझी फॉर कॅल्क्युलेशन. इन्स्टेड ऑफ हे आणि हे व्हॅल्यू टाकण्यापेक्षा बेटर टू पुट दिस व्हॅल्यू फॉर HC. आठवून हे लक्षात ठेवून टाका. कळत आहे? ओके. अजून पुढे काय करता येऊ शकेल तर तुम्हाला फक्त युनिटची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही जेव्हा ही व्हॅल्यू HC साठी वापरणार आहे, व्हेनेवर यू आर गोइंग टू यूज दिस व्हॅल्यू फॉर HC, तुम्हाला सगळे SI युनिट मध्ये ठेवलं तर ह्याचं युनिट काय असणार आहे? जूल. SI युनिट जूल आहे ना एनर्जीचं. Okay, but again, if you want to convert from joule to electron volt, you will have to divide. See, 1 joule, 1 electron volt is this many joule. So 1 joule is equal to this many. So what is it? I can get E is equal to Hc by lambda into 1.6 into 10 to the power minus 19. Divide केलं ना त्याने मी. हे काय कशामध्ये आलं आता? Electron volt. Do you understand this? This is electron volt. ओके. अजून सिम्प्लिफाय करायचं का आपण याला? व्हॉट इज दिस HC? HC इज 2 into 10 to the power minus 25 upon lambda. What is this? Well, ते लिहून टाकू. 1.6 into 10 to the power minus 19. This is 0.8. This is 0.8. 0.8 means what? 8 by 10 means 4 by 5. 5 goes up. This becomes 5 by 4 becomes 4 एक 4 आणि 1.25. ओके. 1.25 into 10 to power हे काय झालं? minus 6 लॅम्बडा. अरे कळतंय तुम्हाला? दिस इज इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. अगेन तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट करायचं ना आपल्याला. हे बघा, हे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असं येईल. दिस इज इन इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि दिस इज इन जूल. दिस इज इन जूल. अरे कळतं तुम्हाला? येस. तुम्ही कर कॅल्क्युलेशन फास्टर. डायरेक्टली 1.25 वापरून टाकलं, झालं. ओके, चलो. ओके, हे नोट डाऊन करून घ्या. अजून let us study two terms about photons. बघा, this is very important आणि हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये भरपूर मदत करणार आहे. ओके, we will study two things. One is, see, now you have a source of light. लाईट आहे. लाईटच्या दोन या रिस्पेक्ट मध्ये लाईटच्या दोन प्रकारच्या लाईटचं आउटपुट काय आहे? लाईट, फोटॉन, ट्यूबलाइट, बल्ब. You have a source of light. You know, its output काय आहे? It's a bulb, light ना. So light has two features that we are going to study in this regard. One is brightness, or let us say intensity. Instead of say brightness, intensity and energy of photon. फोटॉनचे एखाद्या बल्ब मधनं, सोर्स मधनं लाईट जो बाहेर येतोय त्याच्या दोन पॅरामीटर्स आपण आता स्टडी करू, जे आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये लागणार आहे. व्हॉट इज इंटेन्सिटी ऑफ लाईट? बेसिकली व्हॉट इज इंटेन्सिटी? इंटेन्सिटी इज, दिस इज डिफाइंड ॲज एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. Energy per unit time per unit area. Suppose this hand, my hand, okay, or a floor tile, जमिनीवरची एक फरशी आहे आणि त्या फरशीचा एरिया माना 1 मीटर स्क्वेअर. किती एरिया फरशीचा? 1 मीटर स्क्वेअर. या 1 मीटर स्क्वेअर फरशीवर या सोर्स ऑफ लाईट पासनं एका सेकंदामध्ये किती एनर्जी आली? एका सेकंदामध्ये किती एनर्जी आली? त्यालाच आपण म्हणणार ना एनर्जी per unit time per unit area. what is this? This is nothing but intensity. ह्याला काय म्हणतात? This is definition of intensity. So what is intensity of a source at a point? Intensity of a source at a point is energy per unit time, energy falling at the point or passing through the point per unit time per unit area. Do you understand this? Okay. Now, आगे देखेंगे 1 मिनट. Okay, fine. आता एखादा लाईट असतो,
एखादा लाईट आहे, एखादा बल्ब आहे, बल्ब कमी इंटेन्स आहे, जास्त इंटेन्स आपण कधी म्हणतो? तुम्ही इमॅजिन करू शकता ना, इंटेन्स बल्ब आहे. तुम्ही जर एखादा ट्यूब घेतली किंवा एक साधी बॅटरी घ्या, टॉर्चला एकदम डोळ्याजवळ ठेवून ऑन करा, यू विल फील इंटेन्स लाईट. बट सेम टॉर्च यू कीप इट अवे, यू विल फील लेस इंटेन्स लाईट. मीन्स इंटेन्सिटी इज चेंजिंग. सोर्स इज सेम, but intensity is changing with distance. Okay, listen. So what is intense light and what is less intense light? So intensity refers to intensity. If I use I, intensity more means energy passing through the area more. Energy through area per unit time is more, because intensity is this ना. जास्त intense light म्हणजे काय? You know, something, this torch is, I on a torch, I find it very intense, means lot of energy is passing through my eyes. When I keep the same torch away, less energy is passing through my eyes. Yes or no? Now, what is larger energy? What is the meaning of large energy passing through? Large number of photons passing through. म्हणजे this implies intensity high means energy is high, means large number of photons passing through per unit time. ओके, ह्याचा अर्थ काय? ओके, इफ सम लाईट इज डिम, एखादा लाईट कमी इंटेन्स आहे, डिम आहे एकदम, म्हणजे काय व्हायला लागलंय? इट इज एमिटिंग व्हेरी लेस नंबर ऑफ फोटॉन्स. अ डिम लाईट अँड अ ब्राईट लाईट. Dim light and bright light. What is dim light? Dim light means it is emitting very small number of photons, and bright light means it is emitting large number of photons. Large number of photons. Do you agree with me? Achha. Now listen. This is one thing, and now let us see the other parameter of a light. Other parameter of energy of each photon. ह्याला म्हणू आपण energy of each photon. हा, आता हे काय आहे? This is simple. Energy of each photon is directly proportional to its frequency na. Means if frequency is large, this implies energy of each photon is also large. अरे तुम्हाला कळतंय? याचा अर्थ काय? हा, मी तुम्हाला विबग्योर दाखवलं. That means violet light has highest energy of per unit photon. Violet color has highest energy of each photon. Red light has least energy, कमीत कमी एनर्जी आहे of per unit photon, per each photon. Do you agree with me? These two are different things. What is this? Number of photons passing through a area. What is this? Energy of each photon. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. I'll give one example. Okay. This is a bulb. This is what? Dim light. पण या लाईटचा कलर कुठला आहे? व्हायोलेट कलर. Dim light, violet color. अच्छा, what is this? Dim light means less intensity, means less photons, means it is emitting very less photons. मान लो 1 lakh per second. मान लो just 1 lakh. 1 lakh is small number for light. 1 lakh per second इतना फोटॉन छोड़ रहा है ये. हाँ, बट ये इसका रंग कौन सा है? फोटोन, ये लाइट जो लाइट छोड़ रहा है वो लाइट कौन से रंग का लाइट है? वायलेट रंग का लाइट है. मतलब इसका इंटेंसिटी कम है बट एनर्जी ऑफ ईच फोटोन इज हाई. डू यू अग्री विथ मी? डू यू अंडरस्टैंड? डिम लाइट मीन्स ह्याची इंटेंसिटी कमी आहे बट एनर्जी ऑफ ईच फोटोन इज हाई. ओके, अनदर. दिस इज व्हाट? अ डिम लाइट प्लस रेड कलर. रेड कलर का लाईट दे रहा है, त्याच्यातनं लाल रंगाचा लाईट येतोय पण डिम आहे. डिम मीन्स लो इंटेन्सिटी. लो इंटेन्सिटी मीन्स व्हाट? लेस नंबर ऑफ फोटॉन्स and energy of each photon is also less because it is red color. Because for red color, this is for violet na, and Vibgyor, frequency of red color is least, so its energy also least.
Do you understand this? Okay, let us see next. Bright light. Bright light. Bright light means bright light and let us say red color. रेड कलर ही आहे त्याचं रेड लालच रंग आहे पण ब्राईट आहेत एकदम. ओके, ब्राईट लाईट मीन्स व्हॉट? इंटेन्सिटी इज हायर. म्हणजे काय? हा समजा एका सेकंड मध्ये 1,00,000 सोडतोय फोटॉन्स, हा एका सेकंड मध्ये 10 करोड सोडतोय. कळतंय? इट इज लिव्हिंग लार्जर नंबर ऑफ फोटॉन्स बिकॉज इट इज ब्राईट लाईट. हा, बट कलर इज रेड मीन्स एनर्जी ऑफ ईच फोटॉन इज लेस. तुम्हाला झेपते का हे? What is this? Okay, listen. Let us see the fourth case. Bright light. Bright light. Okay, but violet color. Bright light plus violet color. Okay, now listen. Light is bright means it is intense. Intense means it is giving out very large number of photons. Yes, okay, but and also because it is violet color, energy of each photon is also very high. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? ह्या दोन तुम्हाला टर्म कळतायत, हे चार तुम्हाला व्हेरिएशन कळतायत. बस तुम्हाला हे चार जर व्हेरिएशन कळले then the photoelectric effect becomes very very easy. Okay, understood to you? Okay, a quick. लाईट जास्त इंटेन्स वाटतो. सन इज इंटेन्स. ओके, व्हॉट इज हॅपनिंग? जेव्हा वेन सन इज ॲट होरायझन, वेन सन इज रायझिंग और सेटिंग, जस्ट रायझिंग जस्ट सेटिंग, सन इज व्हेरी व्हेरी डिम. यू कॅन डायरेक्टली लुक, तुम्ही सूर्याकडे बघू शकता डायरेक्टली विथ नेकेड आईज. यू कॅन सी, लुक ॲट द सन. वाय? बिकॉज द सन रेज आर कमिंग थ्रू थिकर ॲटमॉस्फिअर. एका थिक ॲटमॉस्फिअर मधून सनरेज येत आहेत. त्यामुळे काय व्हायला लागलंय? व्हेरी फ्यू फोटॉन्स आर रिचिंग युअर आईज. तुमच्या डोळ्यापर्यंत फार कमी फोटॉन्स येत आहेत. डू यू अंडरस्टँड दिस? दॅट्स वाय यू आर फीलिंग इट. दॅट्स वाय यू आर फीलिंग इट डिम. येस, ओके. अँड ऑल्सो इट इज रेडिश इन कलर. That means the photons that you are reaching your eyes are also dim. I mean the photons, number of photons coming to your eyes is also less, and also energy of each photon is also less. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? When the sun is at top, when the sun is at top, you see the sun intense. That means large number of photons are reaching your eyes. Means sun is very bright. And the sun is white. White means it is emitting all possible wavelengths. That means it has photons, has all possible values, range of values. Okay. तुम्हाला कळते मी काय सांगतोय? डिम लाईट म्हणजे कमी नंबर ऑफ फोटॉन्स, ब्राईट लाईट म्हणजे जास्त नंबर ऑफ फोटॉन्स. येस. व्हायलेट कलर म्हणजे प्रत्येक फोटॉनची एनर्जी जास्त आहे, आणि रेड कलर म्हणजे प्रत्येक फोटॉनची एनर्जी कमी. आणि चारही व्हेरिएशन्स. येस ऑर नो? चलो, विथ दिस इन बॅकग्राउंड लेट अस बिगिन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, बघू पुढे आता. बिकॉज दिस इज अ समरी क्लास, आय एम नॉट मेकिंग यू राईट नोट्स. So whatever, this is a summary class. Okay, so this is not like a regular class where I am writing something and dictating you some things to write also. So right now I am not doing that because you have already heard the classes. This is only a summarizing it. Okay, chalo, let us begin photoelectric effect. Okay, चालू करू. Einstein's equation. Okay, basically little basic you should know. Photoelectric effect was invented not by Einstein, it was invented by Hertz. It was invented by Hertz in 1887. This was originally invented by Hertz. Then ह्याच्यावर एका सायंटिस्टनी काम केलं, that's called as Leonard, who worked on this a lot. Okay, but ह्या दोघांचं जे काम केलं, हे काम एका फार चांगल्या पद्धतीनं समराइज कोणी केलं? is our famous Einstein. And हे आइन्स्टाइन जे काम केलं, Einstein got a Nobel Prize for this. Okay, Einstein has
huge contribution in physics. In fact, what physics right now we are using, I am not saying studying, study आपण फक्त न्यूटनच करतोय, पण ऍक्च्युअली रिअल लाईफ मध्ये आपण जे फिजिक्स वापरतो आहे, क्वांटम फिजिक्स किंवा ज्याचे ऍप्लिकेशन आपण इलेक्ट्रॉनिक्स वापरतोय, इलेक्ट्रॉनिक्स इज ऑल आउटकम ऑफ सच अ ब्रिलियंट फिजिक्स. ठीक आहे ना, दिस वॉज अ सीड. ओके, एनिवे आपण जे वापरतो आहे फिजिक्स, त्याच्यामध्ये आइन्स्टाईनचं कॉन्ट्रिब्युशन भरपूर आहे. एस्पेशली आइन्स्टाईन्स थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी वगैरे हा माझा आवडता विषय आहे, पण आता मी त्यात हात लावत नाही. But Einstein did not receive Nobel Prize for theory of relativity because the general theory of relativity, the special theory of relativity, they are so deep that, and so I mean they are not exactly acceptable for so many people. For so many years it was not acceptable, because it is so abstract. But now in this time it is proven that it is correct. It is proven to a large extent, experimentally prove केलेलं आहे. पण आइन्स्टाईनला नोबेल प्राइज कशाला मिळालं? ते मिळालं त्याच्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या इक्वेशनला. दिस यू शुड नो. आइन्स्टाईन वन नोबेल प्राइज फॉर हिज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नेक्स्ट, तर आता इक्वेशन बघूयात. व्हॉट इज दिस इक्वेशन? बघा, this equation is simply law of conservation of energy, nothing else. It's a common sense equation. बघा, what is common sense equation? Okay, this is a conductor plate which has many free electrons, and free electrons are bound to the conductor plate with some energy. We call it as work function. Work function. Okay, so this is work function. या work function ला आपण नाव देऊ phi. Okay, so what does it say? बघा, तुम्ही, this is the source of light. This is a source of light. Okay, source of light. आणि काय झालं बघा, if this source of light is giving away photons. Okay, now let me not show photon as a wave. असं करूया, let us show photons like a packet, bundle of energy, energy falling. This is falling like this, energy, it is bombarding, showering with photons, particles. अच्छा, आता these particles have some energy. Suppose energy of the photons is E. Energy of photon is, let us, out of all these photons, let us only consider single photon ना. हा आपला हिरो आहे, बाकी सगळे आहेत एकालाच आपण धरून अनालाइज करू. जेव्हा हा फोटॉन इथं आला, त्यांनी काय केलं? इलेक्ट्रॉनला बंबार्ड केलं, हिट केलं. काय झालं? या फोटॉनची एनर्जी सपोज ई आहे, ही एनर्जी काय झाली? यातली थोडी एनर्जी हे फाय ओव्हरकम करण्यात गेली. येस, ओव्हरकम करण्यात गेली. ओके, अच्छा, आता ह्याच्यामध्ये जी एनर्जी होती या फोटॉनमध्ये, त्यातली थोडी एनर्जी ह्याच्यामध्ये खर्च झाली, आणि उरलेली एनर्जी, मग हा जो इलेक्ट्रॉन झाला, इलेक्ट्रॉनला बंबार्ड झाला, तो इलेक्ट्रॉन उरलेली एनर्जी घेऊन बाहेर एक्झिट झाला. कळतंय? म्हणजे या फोटॉनची एनर्जी ई कशा पद्धतीने युटिलाइज झाली? ई आली, त्या ई मधनं फाय याच्यावर खर्च झाला, त्या अट्रॅक्शन ओव्हरकम करण्यामध्ये, आणि उरली सुरली एनर्जी कोण घेऊन गेलं? इलेक्ट्रॉन्स took it away in form of kinetic energy. Electrons took this energy in form of kinetic energy. Yes, that's it, Einstein's equation, finish. Okay, but आताचे भरपूर पुढे भरपूर याचे वेगळे फॉर्मॅट आहेत. There are many formats these are used in. Okay, what are the formats? बघा, now सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे I know what is E. E is equal to hc by lambda. What is E? hc by lambda. Okay, before, चलो ठीक आहे करूयात. हे is phi plus what is kinetic energy? Let us say k. As of now, let us say kinetic energy as k. अच्छा, hc by lambda equal to phi plus k. But बघा, आता ह्या फोटॉन मध्ये जी एनर्जी आहे, समजा ती एनर्जी कमी आहे, if it is energy is lesser than even work function, then what will happen? The electron will not come out. As simple as this, electron will not come out na.
अरे वो या प्लेटने या इलेक्ट्रॉनला गुलाम बनवलंय, गुलाम है ना वो इलेक्ट्रॉन, वो उस प्लेट का, वो उस गुलाम को फ्री करना है, तो गुलाम की कॉस्ट कितनी है, फाई वर्क फंक्शन, तो उतना वो कॉस्ट तो देना पड़ेगा गुलाम को फ्री करने के लिए. अगर वो कॉस्ट म्हणजे काय, द एनर्जी ऑफ फोटॉन, जर ती एनर्जी कमी असेल फाय पेक्षा, तर तो इलेक्ट्रॉन फ्री होणारच नाही. ऍज सिंपल एज दिस. ओके, दॅट मीन्स energy of photon has to have some minimum value for the photoelectric effect to occur. Say it again. The energy of photon has to have a minimum value for the photoelectric effect to occur. If the photon energy is lesser than that minimum value, then photoelectric effect cannot take place. And how much should that be? The minimum value should be? The minimum value किती पाहिजे? That minimum value has to be equal to, at least equal to the work function. As simple as that. कळते तुम्हाला हे? Okay. Now, this is called as threshold. Threshold. What is threshold? Threshold is a limit. अरे लिमिट है ना, तो ये भी लिमिट है. जर फोटॉनची एनर्जी या थ्रेशोल्ड पेक्षा कमी असेल तर काय होईल, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होणारच नाही. हा, आणि ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय होईल, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होणार म्हणजे काय, मला सांगा. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, द इलेक्ट्रॉन दॅट इज एक्झिटिंग द प्लेट शुड हॅव सम कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे? येस, दॅट मीन्स फॉर कायनेटिक एनर्जी टू ऑकर, द एनर्जी ऑफ फोटॉन शुड बी at least equal to phi and should be greater than phi, basically at least something greater than phi. Yes or no? Fine. So this energy is called as, say, hc by lambda naught or hf naught. Can I say like that? What is this lambda naught on f naught? This lambda naught is that amount. Let us first discuss f naught. What is this f naught? F naught is called as threshold frequency. Threshold frequency. What is threshold frequency mean? This is the minimum value of frequency required for the photon, for the photoelectric effect to take place. Correct? What is threshold frequency? This is the minimum amount of frequency. Minimum amount. याच्यापेक्षा जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. अच्छा. And what is this? What is this? This is called threshold wavelength. Okay? And what is threshold wavelength? It is maximum amount of wavelength. Maximum wavelength when the photoelectric effect can take place. Means जर एखाद्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी असेल, याचाच अर्थ काय, त्याची वेव्हलेंथ, त्याचा लॅम्बडा या लॅम्बडा पेक्षा जास्त असेल ना. लक्षात घ्या, लॅम्बडा जास्त असतं म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असणं. येस ऑर नो? फ्रिक्वेन्सी ह्याच्यापेक्षा कमी असणं एफ नॉट पेक्षा म्हणजे लॅम्बडा नॉट पेक्षा जास्त असणं. यू अंडरस्टँड? सो व्हॉट इज थ्रेशोल्ड वेव्हलेंथ? दॅट इज द मॅक्सिमम पॉसिबल अमाउंट ऑफ लॅम्बडा द फोटॉन शुड कंटेन फॉर व्हॉट, फॉर द पोटेन्शियल फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट टू टेक प्लेस. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? येस. सो दिस इज okay. So if this is equal to phi and this is equal to phi na, I substitute that here. म्हणजे काय लिहिता येईल मला, I write hc by lambda is equal to, substitute this here, I write hc by lambda naught plus kinetic energy of that particular electrons जो eject हो गए. अच्छा. Or I can say hf is equal to hf naught plus kinetic energy. बघा, आपण घुमून फिरून एकाच इक्वेशन मध्ये येतोय सारखं. We are just seeing so many formats of a single equation, Einstein's equation. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय हे? फाईन. तर आपण या क्लासमध्ये काय केलं, क्विक समराइज करू. बेसिकली आय एम टेकिंग समरी ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. आय एम समरायझिंग इट. सो आय एम नॉट मेकिंग यू राईट डाऊन नोट्स. तुम्ही ऑलरेडी नोट्स तुम्ही लिहिलेले असतील, आय एक्सपेक्ट यू. सो आय एम ओनली समरायझिंग द चॅप्टर. तो इन समरायझेशन आपण काय बघितलं स्टार्टिंग मध्ये? सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं व्हॉट इज फोटॉन. बेसिकली व्हॉट इज फोटॉन, व्हॉट इज एनर्जी ऑफ फोटॉन. Correct? Then we saw what is the difference between intensity of a light and energy of each photon. आपण बघितलं, light can be dim but red color. So a dim red color light means what? Number of photons emitted is less and energy of each photon is also less. A dim violet light means म्हणजे काय? Dim आहे आणि violet light आहे. म्हणजे dim आहे म्हणजे number of photons emitted is less but the color is violet. That means energy of photon is large. ओके. थर्ड कॅटेगरी काय बघितली?
Bright light but red color light. Bright means number of photons coming out is large, but red means color is red, that means energy of each photon is less. आणि fourth thing बघितला व्हेरिएशन आपण, bright and violet color means the energy of each photon is also large and the bright means number of photons given out is also large. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय हे आपण बघितलं. that after that we saw what is thermionic emission, field emission, secondary emission आणि photoelectric effect. In that photoelectric effect मध्ये आपण बघतोय आइन्स्टाईन्स इक्वेशन आणि त्याचे हे काही फॉर्मॅट्स. आय होप तुम्ही ह्याच्या अगोदर तुम्ही नोट्स मध्ये लिहिलेलं असेल हे, तर फक्त क्रॉस चेक करा तुम्हाला सगळं हे मॅच होतंय का. इफ देर इज समथिंग यू आर नॉट अंडरस्टूड स्टिल यू कॅन पुट इट ऑन व्हॉट्सअप ग्रुप, वी विल डिस्कस इट इन नेक्स्ट क्लास. चलो, टेक केअर, बाय.